तर आज आपण बनवलेला आहे उपवासाचा डोसा म्हणा किंवा धिरडे सुद्धा म्हणू शकता। तर सध्या नवरात्रीचे दिवस सुरू आहेत। रोज रोज उपवासाला वरईचा भात किंवा शाबूची खिचडी खाऊन जर कंटाळा आला असेल तर या प्रकारचे डोसे किंवा धिरडे करून तर बघा, खायला खूपच खमंग लागतात आणि टेस्ट सुद्धा खूप छान लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 वाटी भगर घेतलेला आहे। याला वरईचा तांदूळ सुद्धा म्हणतात। तर हा जो भगर आहे तो मी चांगला निवडून घेतलेला आहे। तुम्ही कोणत्याही मापाने घेऊ शकता। तर इथे मी एका छोट्या वाटीने 1 वाटी भगर घेतलेला आहे। तर आता हा भगर आपण एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहेत। ज्या वाटीने आपण भगर घेतला होता त्याच वाटीने पाव वाटी आपण साबुदाणा घेणार आहेत। तर साबुदाणा सुद्धा आपण चांगला निवडून घेतलेला आहे। साबुदाणा आणि भगर आपण एकत्र मिक्स करून घेणार आहेत। तर हे दोन्ही जिन्नस आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि चांगलं चोळून धुवून घ्यायचं आहे। तर आता आपण धुलेलं पाणी काढून घेणार आहेत आणि आता आपण यामध्ये साबुदाणा आणि भगर भिजण्या इतपत पाणी टाकून घेणार आहेत। तर हे साबुदाणा आणि भगर आपल्याला कमीत कमी 4 ते 5 तासासाठी भिजवून ठेवायचं आहे। आता यावर एक झाकण ठेवून आपण हे बाजूला ठेवणार आहेत। तर आपण यामध्ये सोडा किंवा इनोचा अजिबात वापर केलेला नाही किंवा रात्रभरासाठी सुद्धा फर्मेंट केलेलं नाही। तर बघू शकता 4 ते 5 झालेले आहेत। इकडे आपला भगर आणि साबुदाणा चांगला भिजलेला आहे, बघू शकता तुम्ही। तर हे आता आपण यामधील पाणी काढून घेणार आहेत आणि याचं एक मिक्सरला बारीक पेस्ट बनवून घेणार आहेत। तर सर्व पाणी काढून झालं की आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भगर आणि साबुदाणा टाकून घेणार आहेत। त्यामध्ये पाव वाटी आपण इथे भाजलेले खमंग शेंगदाणे घेतलेले आहेत। तर मिक्सरमध्ये आपण टाकून घेणार आहेत। त्याचबरोबर आपण इथे 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं जिरं आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर अजून जास्त मिरची टाकू शकता। इथे जिरे मी घेतलेले आहेत। जर तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर स्किप सुद्धा करू शकता। तर आता 2 हिरव्या मिरच्या आपण या बॅटरमध्ये टाकून घेतलेल्या आहेत। सोबतच अर्धा चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे। आता मिक्सरचं झाकण लावून आपण त्याची एक पेस्ट बनवून घेणार आहेत। लागेल तसं पाणी टाकून आपल्याला चांगली दाटसर पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर हे मिश्रण आता आपण एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहेत। मिक्सरचं थोडंसं भांडं धुवून सुद्धा आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहेत। तर बघू शकता तुम्ही आपली जी डोसा बनवण्याची कन्सिस्टन्सी आहे ती एकदम बरोबर झालेली आहे। तर गॅसवरती आता आपण इकडे पॅन गरम करायला ठेवलेला आहे। पॅन आपल्याला जास्त गरम करून घ्यायचा नाही, कारण जास्त गरम झाला की डोसा त्यावर पटकन चिटकला जातो आणि व्यवस्थित पसरणार नाही। तर तवा हलकासा तापवून घेतलेला आहे, त्यावर तेल पसरवून घेतलं आहे आणि आपण इकडे डोशाचं बॅटर टाकून घेतलेलं आहे। तवा जास्त गरम असला की बॅटर आपलं व्यवस्थित पसरणार नाही, म्हणून आपल्याला तवा हलकासा गरम करून घ्यायचा आहे। तर बॅटर आपल्याला चांगलं तव्यावर पसरवून घ्यायचं आहे आणि लगेच डोसा पलटवण्याची आपल्याला घाई करायची नाही। एक 5 मिनिट आपल्याला एका बाजूने चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे। नंतर आपण त्याच्या कडेने तेल पसरवून घेणार आहेत। तेल कडेने पसरवून घ्यायचं आणि त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला। डोसा पलटवायची घाई करायची नाही, त्यामुळे डोसा चांगला पलटणार नाही। तर एका बाजूने डोसा आपला चांगला परतून झालेला आहे। तर दुसऱ्या बाजूने एक 2 मिनिट आपण परतून घेणार आहेत। तर बघू शकता तुम्ही एका बाजूने रंग खूप छान आलेला आहे आणि त्याला जाळी सुद्धा खूप छान पडलेली आहे। तर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण एक 2 मिनिट चांगला भाजून घेणार आहेत।
तर दोन्ही बाजूने आपले डोसा चांगला भाजून झालेला आहे। अशाच प्रकारे आपण राहिलेल्या पिठाचे सुद्धा डोसे बनवून घेणार आहेत। तर बघा डोस्याला किती छान जाळी पडलेली आहे आणि रंग सुद्धा खूप छान आलेला आहे। तर अशा प्रकारे आपले इथे भगर आणि साबुदाण्याचे डोसे बनवून तयार आहेत। रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ही रेसिपी एक वेळेस नक्की तुम्ही करून बघा। तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्थ रहा आणि चांगलं चांगलं खात रहा। धन्यवाद।